अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गाजलेल्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली असून विविध ठिकाणी छापे टाकून पंचनामे करण्यात आले आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पीडितांचे शोषण करण्यासाठी कठोरा रोड परिसरातील भाड्याच्या फ्लॅटचा वापर केल्याचे उघड झाले आहे। कठोरा रोडवरील संबंधित फ्लॅटची झडती घेऊन पोलिसांनी पंचनामा केला असून फ्लॅट मालकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे। तपासादरम्यान आरोपी पीडितांना भेटण्यासाठी विविध ठिकाणांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे। यामध्ये कठोरा रोड येथील कॉफी रॉयल 10, अचलपूर मधील कॉफी फ्रेंड्स टाउन तसेच परतवाड्यातील कॉफी सोशल जंक्शन जे सध्या बंद आहे या कॅफेंचा समावेश आहे। याशिवाय वज्झर डॅम परिसरातील गार्डन मध्येही एका पीडितेला भेटल्याचे निष्पन्न झाले असून त्या ठिकाणांचाही पंचनामा करण्यात आला आहे। या प्रकरणात कालपासून सुमारे 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान पीडितांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवरील एकूण 41 अकाउंट्स सायबर सेलच्या मदतीने हटविण्यात आले आहेत। पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी यासाठी विशेष तपास पथक SIT कार्यरत असून महिला पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे। पीडित व त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे। दरम्यान शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा आढावा घेतला। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आरोपीचा वाढदिवस काही पोलिसांकडून साजरा केल्याचे समोर आल्यानंतर तपासाची पारदर्शकता राखण्यासाठी परतवाडा पोलीस स्टेशन मधील 1 अधिकारी व 2 कर्मचाऱ्यांना पुढील चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे।